नेहमी ना एक लक्षात ठेवा, संसार सजवण्यासाठी ना मन मोठं लागतं, मग तिथे प्रश्न नसतो गरीब की श्रीमंत. हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्याचे काय नवीन व्हिडिओमध्ये. तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. कारण आज मॉर्निंगपासूनच खूप सारे कामं लागलेले होते. काय कामे कशी हे तुम्हाला आता उन्हाळी कामं काही सांगायची गरजच नाही आहे, थंबनेल पाहून तुम्हाला लक्षात आलेलंच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बटाट्याचे पापड कसे करायचे हे सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मग फॅमिली, उपवास म्हटलं की बटाट्याचे चिप्स, पापड वगैरे तसेच शाबूचे आणि उपवासाचे वेगवेगळे पदार्थ लागतच असतात. तशाच पद्धतीने आपण आज इकडे बटाट्यापासून पापड बनवणार आहोत. तर तुम्हाला किती बटाटे घ्यायचे, 1 किलो, 5 किलो की किती प्रमाण ते तुम्ही घ्यायचं आहे. बटाटे छान असं स्वच्छ धुवून त्याला छान असं उकडून घ्यायचं आहे आणि उकडते वेळेस पण ना जास्त काही निब्बर ठेवायचं नाही आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित खिसलं जाता यावं असं ठेवा. किंवा तुम्ही छान असं एकदम सॉफ्ट पद्धतीनं जर त्याला उकडून घेतलात ना तर त्याला खिसायची काही गरज नाही आहे बरं का. तर माझे थोडेसे ना जास्त काही सॉफ्ट झालं नव्हतं आणि ते थोडेसे गरमच होते आणखीन, त्याच्यामुळे मी थोडंसं थंड करायला ठेवलं, त्याचे साल वगैरे काढलं आणि त्याच्यानंतर इकडे मी खिसून घेतलेलं आहे. पण तुम्हाला फरक जाणवेलच, खिसून जर घेतलात तर एकदम सॉफ्ट असे पापड होतात आणि हाताने जर तसंच मॅश करून घेतलात तर थोडंसं पापड करायला ना असा निब्बरपणा जाणवतो. त्यामुळे नाही, ते सर्वात बेस्ट आहे तुम्ही खिसून घ्या. तर किती बटाटे घ्यायचं ते तुम्ही घ्या, त्याला छान असं उकडून घ्या, त्याची साल काढून घेतल्यानंतर त्याला छान असं खिसून घ्या. आपण आज इथे बटाट्याचे पापड करणार आहोत. तर पापडासाठी लागणारं साहित्य वगैरे मी तुम्हाला सर्व काही पुढे सांगणारच आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने कसं करायचं हे पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर मी काय अंदाजा घेतला होता, बटाटे चिप्ससाठी वगैरे आणले होते ना, त्यातूनच हे पण घेतले होते. त्यामुळे मी काय मेजरमेंट नाही घेतलं, पण मला वाटतं अंदाजा 2 किलो तरी बटाटे हे असतील. तर ना आता इथे तुम्ही म्हणाल मी काय करत आहे, तर माझ्याकडे ना काही चिली फ्लेक्सचे ना पॉकेट होते बरं का. हवं तर मार्केटमध्ये मोठं रेडीमेड चिली फ्लेक्सचं पॉकेट मिळतं आणि जर तुमच्याकडे ते नसेल तर सर्वात महत्त्वाचं मी साधं आणि सोपं तुम्हाला सांगते. जे मिरच्या वगैरे असतात ना, लाल मिरची वगैरे आपण मार्केटहून आणत असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट वगैरे बनवायचं असतं, तर तशा जरी मिरच्या असतील उखळामध्ये किंवा मिक्सरमध्ये त्याला मोटाडनं असं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे हे पापड पण टेस्टी लागतातच आणि वेगळी चव येते बरं का. हवं तर तुम्ही लाल तिखटसुद्धा तिथे यूज करू शकता, पण शक्यतो लाल तिखट जास्त कोणी बटाटा पापडमध्ये नाही घालत. त्यामुळे तशा लाल मिरच्या आणून एकदम छान अशा वाळवून ना त्याचे देठ वगैरे काढून तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता आणि इथे तुम्हाला जितपत तिखट पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आता इथे मला कोथिंबीर काही टाकायची नव्हती बरं का, पण काही जणांचं मी पाहिलं होतं कोथिंबीर टाकलेली. मी काही टाकली थोडीशी, पण नंतर मला ते योग्य वाटत नव्हती त्यामुळे मी काढली. पण कोणी आता शाबूमध्ये पण कोथिंबीर वगैरे टाकतं खरं तर, आणि कोणी नाही टाकत, प्रत्येकाची चॉईस आहे. पण काही मी इथे टाकले होते, नंतर ते मी सुद्धा काढून घेतले. तुम्ही सुद्धा स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर चला, सर्वात महत्त्वाचं मी सांगते, ते चिली फ्लेक्स टाकली नसेल तर तुम्ही लाल तिखट टाका आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. जितपत तुमचे बटाटे वेफर्ससाठी बटाटे घेतलेले आहेत ना तेवढंच टाका चवीपुरतं, जास्त नको व्हायला. अंदाजा व्यवस्थित टाका तुम्ही सगळं काही आणि मग त्याला छान असं सॉफ्ट, जसं आपण पीठ मळतो ना, जसं कणिक वगैरे मळतो आपण चपात्या वगैरे करण्यासाठी मिक्स करून घेतो ना, ते तसं तुम्हाला ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. मग काय, आता त्या बटाट्याच्या ह्याच्यापासून करायचे होते आता आपल्याला पापड. तर पापड करण्यासाठी आपण आलो गच्चीवरती.
तर पिठासारखा गोळा मळून मी त्याला ठेवलं होतं, थोडंसं तेल लावून ठेवलं होतं, ते सांगायचं राहिलं तुम्हाला. आणि वरती पण पापड करते वेळेस थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे. चला तर मग केले आम्ही मस्तपैकी बटाट्यापासून पापड बनवायला सुरू. तर माझं पहिलं पापड झालं आणि राजचा आनंद किती झालेला होता बघा, गगनात मावणाचा झालेला, उड्याच मारायला लागला होता आणि खूप सारा हॅप्पी झाला होता. मम्मा किती मस्त पापड केलं तू म्हणून, आणि याला काय म्हणायचं असं सुद्धा तो मला विचारत होता. तर मोबाईल थोडंसं दूर ठेवलं होता, परत थोडंसं मी जवळ ठेवायला, जेणेकरून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने पापड कसं बनवायचं आणि मी कसा गोलाकार देत आहे ना ते दिसावा म्हणून. आपल्याकडे घरामध्ये प्लास्टिकचे 2 कवर तर असतातच, किंवा एक जरी असेल तरी त्याचे समान भागामध्ये 2 असं कट करून घ्यायचं, जसं की मी घेतलेलं आहे. आणि स्टीलची ना चपटी प्लेट पाहिजे आपल्याला यासाठी. हवं तर तुम्ही तिथे पोळपाटाचं सुद्धा यूज करू शकतो, पण मी इथे प्लेट घेतलेलं होतं आणि 2 प्लास्टिकचे कवर घेतले होते. बघा, एक थोडासा गोळा घ्यायचा आहे, तेल मी ऑलरेडी लावून ते ठेवलेलं आहे तिथे, आणि थोडासा ऑइली हात पण आहे माझा. तर घेऊन ते एक प्लास्टिकच्या कवरवरती ते ठेवून द्यायचं गोळा, आणि दुसरं एक कवर त्याच्यावरती ठेवून मग आपल्याला प्लेटने आपल्याला त्याला प्रेस करायचं आहे. छान असं गोलाकार येतो. आणि थोडंसं जर शेप आपल्याला असं झालाय वाटलं, राऊंड नाही आलं असं वाटलं, तर थोडंसं हाताने त्याला हे केलात तर व्यवस्थित येऊन जातं. आणि असं काही नाही आहे परिपूर्ण असं पूर्ण गोलाकाराचे यायला पाहिजे, म्हणजे चपातीसारखे जसे शेप येतात तसे यावं असं काही नाही आहे. थोडंसं जरी राऊंड आलं तरी बस झालं, कारण वरती गच्चीवरती ऊन असतं आणि उन्हामध्ये हे सगळं करायला बसतो आपण, त्यामुळे आजारीसुद्धा पडतो. त्याच्यामुळे त्याचीसुद्धा खूप काळजी घ्यायची आहे. चला तर मग आता 1 म्हणतात 2, 2 म्हणतात 3, 3 म्हणतात 4, आपली लाईनच लागली आहे पापडाची. अशी लाईन तर काय रेग्युलर लागणारच आहे. राज माझ्याजवळ येऊन बसलेला होता, त्याला लागत होतं ऊन. मी म्हटलं जा तिकडे जाऊन बस, पण तो काय ऐकत नव्हता. पण थोडंसं चिडल्यानंतर गेला आणि एक थोडंसं छोटंसं स्टॉल वगैरे घेऊन आला आणि परत तिथे बसला. मी म्हटलं छोटीशी डॉल माझी बाहुली इथं का बसली, तर ते बोलते माझी मम्मा कशी काम करते ते बघण्यासाठी मी इथे बसलो आहे मम्मा. तो काय माझं ऐकायलाच नव्हता तयार, त्याच्यामुळे म्हटलं आता त्याला तिथे बसायचंच आहे, त्याच्यामुळे थोडंसं डोक्यावरती काहीतरी कपडा घे म्हटलं, जेणेकरून तुला ऊन लागणार नाही. मग काय थोडंसं उन्हात यायला लागला, तिकडे जायला लागला, उन्हात यायला तिकडे जायला लागला. असं काही माझं तो ऐकतच नव्हता. तसं करत करत माझे पापडच होत आले. शेवटी मी खूप चिडले, तेव्हा तो जाऊन सावलीमध्ये तिकडे बसलेला होता. आणि लहान मुलांचं कसं असतं ना, त्यांची केअर काळजी आपण जास्त करत असतो, हे त्यांना समजतच नाही. ते मोठ्यांचीच बरोबरी करायला जात असतात नेहमी. असं माझा राज तर नेहमी तसं करतो बरं का. आणि मुली तर जरा जास्तच प्रमाणामध्ये करत असतात. तुमचे पण मुलं तसं करतात का सांगा. मी म्हटलं जा, ऊन लागत आहे तिकडे बस, तर तो बोलतोय तू इथं कशी बसली आहे, तुला कसं ऊन लागत नाही आहे, तू पण डोक्यावरती काही घेतलेलं नाही आहे. आणि उन्हाचा चटका म्हणतोत ना, खूप जरा जास्त होता बरं का. थोडंसं आली तर 1-2 सेकंदासाठी बघा अशा पद्धतीने सावली येत होती, आणि ऊन लागलं तर खूपच लागत होतं. अगोदर तर मी पायात चप्पलसुद्धा घातली नव्हती, कारण नको असं वाटत होतं मला चप्पल घालायचं. पण नंतर पाय खूप भाजायले आणि लाल लाल झाले पाय घालून. म्हटलं आता आजारी पडण्याचं कारण नको. 1 दिवस पापड करायला घरी राहिलं आणि 4 दिवस घरात झोपलं, असे काही कामं नको म्हटलं, त्यासाठी मी चप्पल घातली. पण घाईघाईमध्ये घालून येतेच डोक्यावर ते काही कापड घेऊन यावं म्हटलं, ते पण विसरलं. आणि नंतर आपल्या बायकांचं कसं असतं, काम करता करता आपण खूप सारा कंटाळाच करत असतो, जाऊ दे हे केलं तर काय होतं, किती वेळ लागणार आहे वगैरे. परत खाली कशाला जायचं म्हणून जे काही सर्व पापड आहे ना, मी ते उन्हामध्येच केलं बरं का. आणि चिप्स करते वेळेस पण मला थोडंफार ऊन लागलं होतं आणि मला वाटत होतं आता मी आजारीच पडणार, आणि तसंच काहीतरी झालं. मग झाले का तुमचे पण उन्हाळी काम चालू? आणि मला कमेंटमध्ये सांगा बरं, तुमचे उन्हाळी काम चालू झाले का आणि तुम्ही काय काय बनवलं. कारण माझी सुरुवात तर चिप्सपासून झाली. फर्स्ट मी
बटाट्याचे चिप्स बनवले, त्याच्यानंतर आता इथे पापड बनवायला घेतलेत. चालले माझं बटाटा चिप्स झाल्यानंतर आणि पापड झाल्यानंतर वगैरे ठरवलं होतं की शाबू वगैरे घालून एक चकली टाईप करत असतात ना, बटाटा आणि शाबूपासून शाबू भिजत घालून, ते पण करायचं चाललंय. पण बघूयात, जर एका दिवशी घरी राहिली तर ते पण बनवून घेईल. पण आता एका पाठोपाठ एक केली तर आजारी पडेल असं वाटते, कारण मला मॉर्निंगलाच थोडासा ताप आलेला होता, कारण काल झालेली होती माझी थोडीशी दगदग. तरीसुद्धा मला हौस होती हे सगळं सकाळी करायची. मग काय, माझी हौस आणि माझा हट्ट, त्यामुळे मीच माझं काम पूर्ण करायला घेतलं. तर कसं असतं ना, मुलं कधी काय कॉमेडी करायला जातात काय सांगता येत नाही बरं का. कारण मी हे अशा लाट्या बनवून घेतलेल्या होत्या, म्हणजेच राऊंड, तुम्ही त्याला बॉल म्हणू शकतो, ते बनवून घेतले होते. आणि वरच्या बाजूने असं कॅरी बॅगचं ठेवून मी असं प्रेस करत होते ना, तर राज काय बोलत होता, मम्मा तुझं वजन ना खूप कमी झालेलं आहे, त्याच्यामुळं ते वजन पडत नाही आहे आणि ते राऊंड बनत नाही आहेत, पापड व्यवस्थित येत नाही आहेत, तुझं वजन जरा जास्त झालं ना मम्मा, छान पापड येतील, असं तो बोलत होता आणि हसायला लागला. मग मी पण थोडीशी त्याच्यासोबत कॉमेडी केली आणि म्हटलं जास्त बोलू नकोस. तर खरंच मम्मा, वजन जास्त झालं ना लवकर राऊंड पापड येतात. मग मी म्हटलं त्याला एक बनव. कुठे काय बनवलं, सगळं काही तोडूनच ठेवलं तिनं. पण बोलला होता मम्मा तुझे पापड झाल्यानंतर शेवटी मला एक बनवू दे. त्याच्या इच्छेसाठी, त्याच्या हॅपीनेससाठी त्याला एक पापड बनवू दिलं. तर सांगा बरं, माझ्या इकडे बटाटा पापड कसे झालेले आहेत. जरा जास्त प्रमाणामध्ये करायचं होतं, पण म्हणतं फर्स्ट टाईम करते तर करून बघू अशा पद्धतीनं. तर करून पाहिले आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही नक्की बनवा, एकदम सोपी पद्धत आहे. आणि चिप्सला वगैरे जरा जास्त मेहनत लागते, पण जर एकटी जर असेल तुम्ही बनवायला आणि कमी वेळामध्ये जर बनवायचं असेल ना, तर खूप छान असे इथे बटाटा पापड उपवासासाठी तुम्ही बनवू शकता. तर हे जे चिप्स आहेत ना पूर्णपणे झाले होते आणि नंतर मी ना इकडे उन्हात ठेवून दिली होती आणि सगळे काही कॅरीबॅगवरचे जमा केली आणि एका टोपलीमध्ये घेऊन थोडंसं ऊन द्यावं म्हटलं, कारण छान असं ऊन दिल्यानंतर आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवता येतील म्हणून. तर ते पण छान झाले, राऊंड झाले. आणि पलटी करायसाठी दुसऱ्या पापडसारखं त्याला पाणी वगैरे लावायची काहीच गरज पडत नाही. ऑलरेडी थोडंसं उन्हाने सुकले की थोडंसं कसं असं आकडल्यासारखे होतात ना, तेव्हा त्याला बाजू पलटी करून टाकायची आणि त्या साईडने एक ऊन द्यायचं आणि पूर्णपणे छान असे कडक ऊन. आणि बघा असे झाले. इव्हनिंगला माझे पूर्णपणे पापड असे रेडी झाले होते. किती छान असे दिसत आहेत बरं. एक एक त्याच्यामध्ये ओले होते. तर संध्याकाळी मी थोडंसं खाली फॅनला ठेवली आणि परत दुसऱ्या दिवशी ना सकाळचं एक ऊन दिलं. मग काय, माझे इकडे बटाटा पापड पण रेडी झाले आणि छान असे पांढरे शुभ्र चिप्ससुद्धा रेडी झाले. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पापड आणि हे जे चिप्स आहेत ना ते तळून दाखवेल कसे झाले ते. अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा आणि कसे झाले ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझ्या मेहनतीचं फळ मला भेटलं असंच म्हणून मी माझ्या स्वतःलाच शाबासकी देत होती. तर बाय बाय फॅमिली, भेटूयात पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये. टेक केअर.